श्री स्वामी समर्थ शक्ती भक्ती चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, नैवेद्य काय अर्पण करावा, अभिषेक कसा करावा आणि फुल कोणतं अर्पण करावं त्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघायचा आहे। बघा 21 तारखेला पौर्णिमा चालू होणार आहे, म्हणजे 6 वाजेला शनिवारच्या दिवशी, म्हणजे उद्याच्या दिवशी शनिवारी पौर्णिमा 6 वाजेला चालू होणार आहे आणि रविवारच्या दिवशी 3:45 वाजेला ती समाप्त होणार आहे संध्याकाळी। तर तुम्ही काय करायचं आहे, जी दर महिन्याची जी आपली पौर्णिमा आहे तर ती पौर्णिमा तुम्हाला शनिवारच्या दिवशीच करायचं, म्हणजे सत्यनारायणची जी पूजा आहे ती तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायची आहे आणि रविवारच्या दिवशी आपल्या गुरूंचा अभिषेक करायचा आहे। जर तुमचं कुठलेही गुरु असू दे त्या गुरूंचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। काय करायचं, सकाळी उठून सुशोभित होऊन म्हणजे मठामध्ये जायचं, मठामध्ये जाऊन आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं। दर्शन घेऊन नंतर आपण घरी आल्यानंतर आपल्या आईवडिलांचे दर्शन म्हणजे आईवडिलांचा नमस्कार करायचा आणि मग नंतर अभिषेक करायचा। अभिषेक करण्यासाठी तुम्हाला एक पात्र लागणार आहे। त्या पात्रामध्ये काय करायचं, स्वामी समर्थ महाराजांची जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती मूर्ती घ्यायची आणि त्याच्यावर अभिषेक करायचा। अभिषेक कसा करायचा तर आता सांगणार की अभिषेक करण्यासाठी तुम्हाला 108 वेळेस स्वामी समर्थ जप करायचा आहे। जर तुम्हाला दुसरे मंत्र सुद्धा सांगणार आहे, सेवा काय करायची ते सुद्धा सांगणार आहे। तर काय करायचं, एक पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आणि नंतर तुम्हाला त्याच्यावर पाणीने म्हणा, पाणीने पंचामृत किंवा गुलाबजल असं तुम्ही कुठल्याही याच्याने अभिषेक करू शकतात। तर त्याच्यावर अभिषेक करताना तुम्हाला एक पडी पाणी टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 108 वेळेस म्हणायचं आहे। नंतर तुम्हाला सेवा कुठली करायची तर बघा, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पहिलं गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, फलस्तुती नाही म्हणायची। गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, श्री सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि नंतर 99 मंत्र म्हणायचे आहे, एक माळ, नंतर पामाम मंत्र म्हणायचा आहे। आणि जर तुम्हाला याच्यातलं कुठलंही येत नसेल आणि एक म्हणजे रामरक्षा स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे। रामरक्षा स्तोत्र कसं म्हणायचं, 1 ते 9 ओळस तुम्हाला म्हणायचं आहे। नंतर ना तुम्हाला फलस्तुती म्हणायची नाही। तर हे सगळं अभिषेक झाल्यानंतर समजा तुम्हाला जर अभिषेक करताना हे सगळे मंत्र येत नसतील तर तुम्ही काय करायचं, युट्यूबवर लावून द्यायचं। युट्यूबवर लावून तुम्ही पडीने पाणी टाकायचं आणि आपण मनातल्या मनात स्वामी समर्थ म्हणत जायचं आणि युट्यूबमध्ये जे मंत्र आहे ते मंत्र तुम्ही तुमच्या कानावर बी पडले आणि तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा तुमचे गुरु तुम्हाला चांगले भरभरून आशीर्वाद नक्की देतील। आता मी तुम्हाला सांगणार आहे ते झाल्यानंतर, संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर काय करायचं, मूर्तीला स्वच्छ पुसायची आणि त्याला थोडंसं अत्तर लावायचं। आपल्या घरामध्ये जे आपल्या देवांचं अत्तर आहे ते देवांचं अत्तर लावायचं आहे। देवांचं अत्तर लावून झाल्यावर त्यांचं धूप दीप दाखवायचं आहे, आरती करायची आहे। आता आरती कुठली करायची तर स्वामी समर्थांची आरती करायची, तारक मंत्र म्हणायचा किंवा गणपती बाप्पाची म्हणायची। जी तुम्हाला आरती येत असेल ती आरती तुम्ही म्हणू शकतात। नंतर ना काय करायचं, फुलं वगैरे धूप दीप दाखवल्यानंतर तुम्हाला फूल कुठलं अर्पण करायचं, स्वामी महाराजांना फूल कुठलं प्रिय आहे तर स्वामी महाराजांना चमेलीचं फूल अत्यंत प्रिय आहे आणि जर ते तुम्हाला नाहीच भेटलं तर साधं फूल सुद्धा अर्पण केलं तरी चालेल। आता फूल कसं अर्पण करायचं ते त्याचा जो दांडा आहे तो आपल्याकडे पाहिजे आणि स्वामी समर्थ महाराजांकडे फुलाचं हे पाहिजे पुढचा भाग, असं तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे। नैवेद्य कुठला द्यायचा तर नैवेद्य तुम्हाला पुरणाची पोळी, स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पुरणाची पोळी द्या, शिरा करा, खीर करा, काहीही करा। तुमच्या घरामध्ये डाळ भात असेल तो सुद्धा तुम्ही नैवेद्य द्या तरी स्वामी महाराज ते अर्पण करतील। आणि नैवेद्य देताना तुम्हाला काय करायचं आहे, नैवेद्य देताना कधी पण आपल्या देवांपर्यंत तो नैवेद्य जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाली म्हणजे तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, खाली चौकोन करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्य ठेवून मग देवाला प्रार्थना करायची आहे। नक्की स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करा। नक्कीच अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थांचा अभिषेक करा, नक्कीच तुमचं घर हे धनधान्याने भरभरून जाईल, सुख शांतीने नांदेल आणि महाराजांचा आशीर्वाद अखंड तुमच्या सोबत राहील। माझे चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।